स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आता अचानक आणि भयानक असा प्लॅन झाला आहे कुठंतरी खायला जायचं. मग आमचे लाडके जाधव वहिनी सजेस्ट केलं की आपण पुण्यातले फेमस सँडविच खाऊ आज. आम्हाला माहिती आहे कुठलं सँडविच आहे, तुम्ही कमेंटमध्ये सांगा, तुम्हाला कळलंच. आम्ही सर्च केलं गुगलला तर आम्हाला तिथं 2 सँडविचची दुकानं सापडलेत. तर चला आता आपण बघू. चलो लेट्स गो बाई. आणि साखरपुडा झालेला सुमित शेट आहेत आपल्याबरोबर आज. साखरपुडा झाल्यानंतर आज पोरांच्यात आलाय, हसायला पण त्याला लाज वाटते. चला वहिनीच्या गाड्या दाखवते, वहिनीच्या गाड्या दाखवते. सँडविच खायचं. साखरपुडा झाला आम्हाला शिकवतो सँडविच खायचं तर खायचं. ठीक आहे आम्ही सँडविच खातो, तू आईस्क्रीम खा. चालतंय सँडविचलाच जायचंय. सँडविच काय सोडून आलाय, हायर नाही केला. 5:15 पर्यंत येणार होतच, 5:15 पर्यंत येणार होतच. ग बस ते भांडतंय, याला सांगा जरा वहिनी समजवा. तर आत्ता आपण भुगावमध्ये पोहोचलोय आणि भुगावचं आणि ट्राफिकचं खूप जुनं नातं आहे. तुम्ही बघू शकता 4:30-5च्या टायमिंगला भुगावला आलोय आणि ट्रॅफिक नाही, असं कधीच झालेलं नाही आहे. तुम्हाला दिसतंय समोर भली मोठी लाईन लागली तरी आमचा हेवी ड्रायव्हर माने काका रस्ता काढतात. सुट्टी नॉट माने काय झालं. चाललो होतो आम्ही, गाडी मी चाललो होतो. साहेबांना आम्ही बघितलंच नाही, तर आम्ही ट्रिपच होतो, पकडले साहेबांनी आणि गाडीला जामर लावलाय. अशा तऱ्हेने आम्हाला आता पोलिसांनी पकडलेलं आहे आणि आम्हाला तुम्हाला काय म्हणायचं आहे? आम्हाला काही म्हणायचं नाही आहे. मागे गाडी चालवत होते, आता सर ऐकत नाही आहेत. काहीतरी मॅनेज करू आपण. सौरभ सरांचा फोन येतो, 1 मिनिट. हॅलो. तर सँडविच खायला चाललो होतो. सँडविच असतं मला वाटतं 100-150 रुपयाचं. आणि इथं आत्ताच पोलिसांनी पकडलं. हे आमचे ड्रायव्हर माने साहेब सांगतोय राईट साईडने घे, राईट साईडने घे. ऐकते होय बोलत काय राईट साईडने सांगितलं होतं. पहिलं विचार बाई सांगायला राईट साईडने सांगितलं होतं. घालवले आता पैसे, चांगला मापो लागलाय. फाईन टाकला 1000 रुपयाचा. आता माने दादा भरतील. तर चला आता सँडविचचा आनंद घेऊ. चव लागेल का चांगली नाही बघू. तर अशा तऱ्हेने सौरभ सर भेटलेले आहेत आमचे. ह्यांच्यामुळे आज आमचे 500 रुपये गेलेले आहेत. बघतो काय टाकीन 2 घे मानेला गाडीवर. गोविंदा 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 रिअल. तर धन्यवाद सौरभ सर, आमची भागली. हे बघा 500 घालून. तुम्हाला कळलं पाहिजे ना गाडी कुठं ना. अरे 500 नाही, 1000. हे काय हे येडं ट्रिप्स हे करता वे रे. देखा आपने लापरवाही का नतीजा है. ओके. सँडविच खायला चाललो होतो आणि प्लॅन कसा करायचा असा विचार आला. मी विचार केला कोण आहे हा प्लॅन करणारा, कोण करू शकतोय. तर मान्यांच्या मनात लगेच आलं हे फक्त अजिंक्य सरच करू शकतात. असला प्लॅन शंकेची पाल. आम्ही विचार केला कोण असू शकतं. बोला. तर आता इथं पोचलो मी. 1 तास वाट बघितली, 1 तास. आणि याला माहिती होतं छपरीला की इथं यायचंय. याला इथं अंबिकाला यायचंय. पण ह्यांच्या गप्पांमध्ये कपलच्या ऐक 2 मिनिटं. ह्या कपलच्या गप्पांमध्ये ही डायरेक्ट सुप्रीमला आले तिथं दगडूशेठच्या तिथं. मला इथं बोलावलं या भांगारांनी. हेच मला आवडत नाही, टाइमपास फालतूपणा. दाखव यांचं तोंड, दाखव यांचं तोंड, दाखव कपलचं तोंड, दाखव. या मारताय यांचे. तुला दाखवून काय दाखवायचं आता. एवढे कसले रमले होते गप्पांमध्ये काय माहिती. नालायकामुळं पॅन फसलाय. आम्हाला सोडून आले ते एकतर महत्वाचं म्हणजे. आणि जायचं पहिलं अंबिकाला होतं, तर आता आम्ही पहिलं सुप्रीमला आलोय. ते 2 फेमस सँडविचचे दुकान आहेत. तर द्या ऑर्डर सुमित शेट. चला. तर आमचा प्लॅन चालला होता सँडविचला जायचं, पण कुठं जायचं हे काय ठरत नव्हतं. मग हा प्लॅन नक्की कोण करू शकतं, कोण तर मी विचार करायला लागलो कोण तर आमच्या लक्षात आलं, मला आठवलं कोण अजिंक्य सर. अजिंक्य सरांनी धन्यवाद सौरभ सर, धन्यवाद. लोकेशन शोधून काढलं अजिंक्य सरांनी. आणि मग आम्ही इथं आलोय सुप्रीम सँडविच कॉर्नर. तरी त्याच्या अगोदर आम्हाला जायचं होतं अंबिका सँडविच. तर आमच्यातल्या 2 कपलनी जे शोधीस कपल, जे शोधीस आले, कपल. तेव्हा का हे दलित आता तो वहिनीसाठी काहीतरी घेतोय. तर हे एकत्र आले, यांच्या गप्पा रंगल्या.
तर मग भंगी लागली अख्ख्या कार्यक्रमाला. वाटलं अख्ख्या कार्यक्रमाचं. जाऊ दे सौरभ सर आणि मग ही आली डायरेक्ट सुप्रीमला. अंबिका राहिली मागच. अंबिकाला घ्यायचं होतं ना गाडीवर. हे कटकर, हे कटकर, हे शोभत नाही तुम्हाला, हे शोभत नाही तुम्हाला. हे कटकर मारतील मला. काकू अंबिका कोण आहे बघा, ओरखून टाकायचं. तर आता आपण आलोय सुप्रीम सँडविच कॉर्नरला. आता आपण स्पेशल मुंबई ग्रिल सँडविच घेऊ. फेमस सँडविच आहे. मला मुंबई मुंबई जाणे आपली मुंबई सँडविच असेल. ऑर्डर देऊ आता आपण. आजची पूजा चालू आहे. गर्दी दाखव भाई, गर्दी दाखव, गर्दी 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 बघून घ्या. आपण ऑर्डर देऊ, चेक करा. तर आता आपण ऑर्डर केलेलं आहे. इथे समोर ऑर्डर केल्यानंतर आता आपला नंबर आहे 195 आणि आता त्यांचा 187 नंबर चालू आहे. 187 ज्यावेळेस आपला नंबर येईल त्यावेळेस त्या डिस्प्लेवरती शो होतो. त्यानंतर आपण आपलं सँडविच घ्यायचं आणि त्याचा आनंद लुटायचा. तर आपलं सँडविच थोड्याच वेळात भेटेल. चला तर आपण सुमित शेटला बघू काय विषय. सचिन काय घेतोय? सचिन बघा काहीतरी खरेदी करतोय. सुमित करतोय का मग? सचिनला शिजुकासाठी शिजुका घ्यायची. सिजुकाला सिजुका नाही. डोरेमॉन घे. कळलं तुला प्लॅन करून आलतो कळलं कळ. हे मस्त वाटतं वड. आता आपला नंबर आलेला आहे 195 आणि आपलं सँडविच पण रेडी आहे. येतं घेऊन ये इकडं. मसाला संपलाय ना मॅडम? हे आपलं आहे का? हो आपलंच आहे ते. मी पे करते. अरे वा छान आहे. दुसरं कोणतं आहे? सँडविच बघा. अरे छत्री बित्री लावली त्याला. तर सँडविच आपण ट्राय करू. एकच मिनटं. टेस्ट एक नंबर आहे. चीज बीज असं एकदम भरून भरून टाकलेलं आहे. मला दिसतच असेल. असं सँडविच कुठं खाल्लंय? त्याच्या आधी तर असं खाल्लेलं नाही कुठं आपण. धन्यवाद. थांब थांब. आता आम्ही आमच्या जे ठरलं होतं पहिलं सुप्रीम म्हणजे पहिलं अंबिका ठरलं होतं नंतर सुप्रीम पण आता पहिलं सुप्रीम झालं. आता आम्ही अंबिका सँडविच सेंटरला आलेलो आहे. दाखव रे बाई. आता इथं जे कुठलं फेमस असेल ते आपण ऑर्डर करू आणि टेस्ट बघू दोन्हीपैकी कुठलं चांगलं होतं. गर्दी इथं पण भयानक आहे. जास्त गर्दी तर आमची आर्मी बॉयची झालेली आहे. सुमित शेठ, सचिन शेठ, विवेक आणि इकडं सौरभ दादा मोहोळ. गर्दी कमी होती पण आता अचानक भयानक गर्दी झाली. सौरभ सुप्रीमचं बिल घेऊन फिरतोय. सौरभ जाऊ दे, मार नको मार नको मार नको. चल ऑर्डर देऊ बाई. जवळजवळ अर्धा तास थांबल्यानंतर आमचे सँडविच आलेले आहेत. गर्दी दाखव परत एकदा लोकांना. लाईन लागली. तर पक्की गर्दी आहे. आता खाऊन टेस्ट बघू. हे 2 बाकासूर सुरू पण झालेत. साईडला थांबा ना आपलं. हे थंबनेलला फोटो घ्या. आपलं वेगळं घे इकडं, म्हणजे आपण व्यवस्थित ब्लॉग घेऊ. ह्या गर्दीपासून लांब जाऊ बाई आपण. आता सँडविचची टेस्ट करू आपण. सगळं मटेरियल भरून भरून टाकलं तुम्हाला दिसत असेल. टेस्ट खरंच एक नंबर आहे. त्यामुळेच एवढी गर्दी इथं. कसं वाटतंय? अर्धा खाऊन झालं चांगलं नाही म्हणतोय. नालायक माणूस आहे कोण आहे. तर आता आपलं सँडविच खाऊन झालंय. इथं भाऊ भेटले त्यांचा पण जरा रिव्ह्यू घेऊ. कसं आहे सँडविच काय हो सांगा. सँडविच खरंच खूप छान आहे. जेवढा वेट केला तेवढं वर्थिट आहे आणि प्राईस पण चांगली. धन्यवाद भाऊ. खरंच सँडविच चांगले आहे. तुम्ही पण एकदा नक्की व्हिजिट द्या. आता आम्ही पहिलं सुप्रीमचं टेस्ट केलं आणि त्याच्यानंतर अंबिकाला आलो होतो. तर दोन्ही ठीक म्हणजे दोन्ही टेस्टला गुडच आहेत. अंबिका जरा कॉस्टली आहे आणि अंबिका जरा स्वस्त आहे आणि जे आपलं सुप्रीम होतं ते थोडं कॉस्टली आहे.
तर तुम्ही नक्की ट्राय करा. आता प्रत्येकाच्या चवीचा विषय, कुणाला तिखट आवडतं, कुणाला गोड आवडतं. दोन्हीकडचे सँडविच बेस्ट आहेत. तर एकदा नक्की विजिट करा. धन्यवाद.